मित्र हो, एक छान अशी प्रबोधनकारक गोष्ट तुम्हाला आता मी सांगणार आहे. एकदा आमच्या गावची जत्रा, त्या गावच्या जत्रेमध्ये गेलो होतो आणि गावच्या जत्रेमध्ये काही खेळणे, खाऊची दुकानं, प्रसादाची दुकान वगैरे असतातच. तर काय झालं, मंदिरात फार गर्दी होती आणि म्हणलं आता ठीक आहे, आपलं गावचं जी देवी आहे, दर्शन घ्यावं कळसाचं. तर कळसाचं दर्शन घेतलं आणि एक माझ्या नजरेमध्ये एक फुगेवाला आठवलं आणि तिथं तो बसलेला होता. त्याचा चेहरा प्रसन्न होता, भरपूर फुगे होते, ककड्या म्हणजे असे लांब असे फुगे असतील ते, आणि विविध आकाराचे तिने बनवलेले होते. आणि लेकर फुगे घेत होते, तो पैसे बाजूला टाकत होता, पिशवीमध्ये टाकायचं. बराच वेळ मी बघत राहिलो. संधी आणि त्या संधीचा फायदा घेणारा एक नॉर्मल फुगेवाला पैसे गोळा करत होता. हवा पंपनी मारीत होता. मी त्याला विचारलं, पंप केवढाच घेतला? का हो? 130 रुपयाचा हो केवळ. बर. आणि फुगे हे असे पाकिट आणले जनरल स्टोअरवरून होलसेल मध्ये, 10-20 पाकिट आणले. आता जत्रा आहे ना, चालणार म्हणून फुगे घेतले विविध रंगाची. ते म्हणले की हे पहा, आम्ही आपले साधे भोळे माणसं, मी शेतामध्ये काम करायचो आणि कारखान्यावर ऊस तोडीला जायचो. पण मला आठवलं तिथल्या एका जत्रेमध्ये एक फुगेवाला भरपूर फुगे विकत होता आणि त्याला तो म्हणला की तुमच्याही गावची जत्रा असते, फुगे विकतील. आणि तो प्रसंग मी लक्षात घेतला आणि त्यामुळं मला तो एक गुरु भेटला. त्यानंतर मी गेली 15 वर्षे मी कारखान्यावर जायचो, काम करायचो. नंतर शेतामध्ये यायचो, शेतात काम करायचो, ऊसतोडीला जायचो आम्ही नवराबाई, असं सांगत होते. आणि मुलं नोकरीला लागली, पण आपला हे व्यवसाय चालू. बरं, त्यानंतर घरदार केलं, थोडं शेती घेतली. म्हणजे कष्टकरी माणसाचा स्वभाव हा बोलकेपणा, आपण त्याच्याशी संवाद केला आणि खरं जीवनाचं वास्तव सत्य सांगितलं. कर्म हीच पूजा आणि कर्म हेच आपलं सामर्थ्य आहे ना. तर संधी भरपूर आहे करणाऱ्याला, आहे ना गंमत. तर अशी छोटी मोठी बिनी चेहऱ्याची माणसं पण खरी माणसं, त्यांचं जीवन, त्यांचं तत्वज्ञान आपल्याला बरंच काही शिकून जातं, आहे ना गंमत. एक फुगेवाला आणि जत्रा, एक आठवणीच ते दर्शन, जनमानसातलं जीवन, हेच खरं आहे. पहा, आपण पाहिलं पाहिजे, लोक जाणली पाहिजे, लोकांचं जीवन जगण्याची उमेद आणि प्रसंगानुसार मिळवते राहणं आणि प्रपंच छान आनंदात करणं. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.